तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की 2008 मध्ये 3G लॉन्च झाला होता. त्यावेळेस मोबाईल नेटचा स्पीड किती फास्ट असू शकतो ते आपल्याला अनुभवायला मिळालं. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला का, जशी टेक्नॉलॉजी 3G पासून 5G आणि 6G पर्यंत डेव्हलप होत गेली, तसं नेटचा स्पीड पण वाढत गेला. पण आपल्याला 3G आणि 4G सर्व्हिसेस स्लो होताना दिसत गेल्या. तर असं का होत गेलं? तर मित्रांनो, थोडक्यात आपण हे एका सोप्याशा गोष्टीतून पाहूया. समजा 3G म्हणजे 2 लेन कंट्री रोड आणि त्यावर धावणाऱ्या गाड्या म्हणजे नेटचा स्पीड. मग 3Gच्या वेळेस इंटरनेट युजर आणि वेबसाईट या फार कमी होत्या आणि वेबसाईट खूप लाईट असल्यामुळे त्यावेळेस 3G सर्वांना फास्ट वाटायचा. पण कालांतराने इंटरनेट युजर आणि वेबसाईट या वाढतच गेल्या आणि 3G नेटवर्कवर लोड येऊ लागला. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे जो आपला 2 लेन कंट्री साइड रोड होता तो आता ट्रॅफिक जॅमने ब्लॉक व्हायला लागला. म्हणजे 3G यूज करताना एखाद्या साईडचं क्रॅश होणं किंवा बफरिंग होणं. मग अशा प्रॉब्लेमना सॉल्व्ह करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी मार्केटमध्ये 4G LTE सर्व्हिस आणल्या, म्हणजे लॉंग टर्म इव्होल्युशन. आता मित्रांनो, आपला जो 2 लेन रोड होता तो आता इंटरस्टेट हायवे झाला आहे. म्हणजेच करोडो युजर आणि डेटा हंग्री सर्व्हिसेस लाईक नेटफ्लिक्स, स्पॉटिफाय आणि युट्यूब सारख्या ज्या कंपन्या होत्या त्या HD सर्व्हिसेस सफिशियंटली 4G मधून द्यायला लागल्या, आणि ते पण विदाऊट बफरिंग, कारण ट्रॅफिक जॅम होण्यासारखं असं काही कारण नव्हतं. तर मित्रांनो, फायनली एक गोष्ट लक्षात असू द्या, 3G लेटेन्सी मध्ये तुमचा जो नेटचा स्पीड असतो तो 100 to 500 मिली सेकंड इतका असतो आणि 4G म्हणजे 30 to 50 मिली सेकंड इतका असतो, आणि तेच 5G मध्ये हा स्पीड 1 to 10 मिली सेकंड इतका हायली असू शकतो. आणि अशामुळे तुम्हाला जो 5G मध्ये नेट स्पीड मिळतो तो मोर दॅन इनफ असतो गेमिंग किंवा HD व्हिडिओ स्ट्रीमिंग करण्यासाठी. तर चला मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.